नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या हिवाळी 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवलाय। विविध विभागातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी सिंग 83%, विशाखा जाधव 81%, शमिका नलवडे 87.6%, श्रेया शिंदे 92.12%, पार्थ कदम 92.47%, वैष्णवी जाधव 77.41%, प्रणव माने 85.18%, श्रेयस भोसले 86.78%, सिद्धी जाधव 81.88%, प्रिया गायकवाड 80.35%, गौरी पवार 89.41%, समीक्षा मोरे 90.41%, कस्तुरी शेळके 78.71%, महेश ऐवळे 73.88%, मंथन खंडागळे 75%, कुणाल जाधव 75%, वैष्णवी जाधव 78.67%, अनुजा पाटील 80.82%, श्रीवर्धन सावंत 73.6%, आर्यन पवार 73%, अमृता रावताळे 73.50% आणि ओम निकम 85% यांचा समावेश आहे। या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या प्राध्यापकांचंही अभिनंदन केले। संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे कौतुक करताना आदर्श इन्स्टिट्यूट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे। येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कौशल्य आहे, ते पुढील काळात नक्कीच सिद्ध होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील, महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील, आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांनीही गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचं अभिनंदन केले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.एस. पाटील यांनी सांगितले की पालकांनी महाविद्यालयावर ठेवलेल्या विश्वासामुळे व विविध शैक्षणिक उपक्रमांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून हे यश मिळाले। या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण, डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए.बी. साळुंखे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।